नमस्कार, मी पूजा तुळसकर. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण निफ्टीच्या लाईफ टाइम हायचे शेअर मार्केटवरील परिणाम याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत तुषार भूमकर सर. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर मला वाटतं सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून देणारी एव्ही थोडक्यात पाहूया. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, डे ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन्स असे शब्द आपण शेअर मार्केट संबंधी ऐकत असतो. अनेक लोकांना या शब्दांचे अर्थ काय आहेत किंवा कशा प्रकारे या सर्व प्रकारांमध्ये पैशाची उलाढाल होत असते हे माहित नसतं. मुळात शेअर मार्केट विषयीचे ज्ञान आहेच एवढे विस्तृत अथांग सागराप्रमाणे, आणि तुम्ही या सागरामध्ये योग्य ते मार्गदर्शन किंवा ज्ञान न घेता उतरायचं ठरवलं तर तुम्ही नक्कीच बुडणार. परंतु शेअर मार्केट मधील पैसे गुंतवणुकीसाठी आताच्या परिस्थितीनुसार उत्तम पर्याय म्हणजे कमोडिटीज मार्केटमध्ये डे ट्रेडिंग करणे व रोजच्या रोज भरपूर पैसे कमावणे. मग मार्केटमध्ये तेजी येऊ द्या किंवा मंदी येऊ द्या, याचाच अर्थ मार्केट वर गेलं तरीही तुम्ही यामध्ये प्रॉफिट कमवू शकता. मार्केट खाली आलं तरी देखील तुम्ही त्यातून प्रॉफिट कमवू शकता. आहे की नाही गंमत? आपले पैसे वर्षानुवर्ष गुंतवून ते वाढण्याची वाट बघत बसणे कोणाकडे आहे आज एवढा वेळ? मग हवंय ना तुम्हाला डे ट्रेडिंग करण्याचं ज्ञान, आणि ते ज्ञान मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुषार भूमकर सरांचे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड इंट्राडे ट्रेडिंग क्लासेस मधील 15 वर्षांपासूनचे एकमेव नाव. येथे तुषार सर स्वतः लाईव्ह मार्केट मध्ये ट्रेनिंग देतात. मुळातच कमोडिटीज मध्ये डे ट्रेडिंग हा एक अवघड विषय, आणि त्यातल्या त्यात लाईव्ह मार्केट मध्ये शिकवणे म्हणजे त्यातूनही अवघड. परंतु तुषार सरांचा अनुभव आणि ज्ञान याद्वारे त्यांनी ही अशक्य गोष्ट सुद्धा अत्यंत सहजपणे शक्य करून दाखवली आहे. आजपर्यंत सरांच्या ट्रेनिंगचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे व त्यांचे बरेचसे विद्यार्थी आज ट्रेडिंग करून दररोज भरपूर पैसे कमवत आहेत. सरांच्या या कार्याची दखल अनेक टीव्ही चॅनल्स व संस्थांनी घेऊन सरांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तसेच अनेक वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स व मॅगझिन्स मधून सरांचे लेख देखील वारंवार प्रसिद्ध होत असतात. चला तर तुषार भूमकर सरांकडून कमोडिटीज मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग हा विषय शिकूया आणि समृद्ध होऊया. सर, एव्ही तर आम्ही पाहिली आणि आम्हाला तुमच्याबद्दल मार्गदर्शन जाणून घ्यायचंय. तुम्ही जे काही करता शेअर मार्केटमध्ये त्याबद्दल आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच मार्गदर्शन जाणून घ्यायचंय. सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे, आत्ताच काही दिवसांपूर्वी जर का आपण पाहिलं तर निफ्टीने 21,000चा लाईफ टाइम हाय घेतलेला आहे. तर याबद्दल जर लोकांना मार्गदर्शन हवं असेल आणि आम्हालाही याबद्दल जर समजून घ्यायचं असेल तर काय मार्गदर्शन करता येईल? मार्केट सध्या खूप स्ट्रॉंग आहे, बुलिश आहे, आणि लाईफ टाइम हाय तर आत्ताच गेल्या काही दिवसापूर्वी मारलाय निफ्टीने. ठीक आहे, ज्यांनी गुंतवणूक करून ठेवलेली आहे त्यांनी ती अजूनही होल्ड करावी, मी असा सल्ला देईल. पण ज्याला नवीन मार्केटमध्ये उतरायचंय, ज्यांना सुरुवात करायची ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून, त्यांनी थोडं थांबून खाली आल्यानंतर मग घेतलं तर ते जास्त त्यांच्यासाठी चांगलं राहील. इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केली आहे त्यांनी होल्ड करावं. ज्याला नवीन उतरायचे त्याने थोडं वेट करून मग इन्व्हेस्टमेंट करावी. आणि ज्याला इंट्राडे ट्रेडिंग मध्ये यायचंय तो तर कधीही येऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात निफ्टीपेक्षा मी सजेस्ट करतो इंट्राडे ट्रेडिंग करणं, ते म्हणजे कमोडिटीज मध्ये. तर ट्रेडिंग मी कायम कमोडिटीज मध्ये किंवा फ्युचर्स मध्येच का रेकमेंड करत असतो, तर फ्युचर जे हे ट्रेडिंग करायसाठी डिझाईन केलेलं प्रोडक्ट आहे. मार्केट वरती गेलं तरी आपण प्रॉफिट कमवू शकतो आणि मार्केट खाली आलं तरी आपण प्रॉफिट कमवू शकतो ट्रेडिंग मध्ये. पण इन्व्हेस्टरचं तसं नसतं. इन्व्हेस्टरला जेव्हा मार्केट फक्त वरती जातं त्यावेळेला प्रॉफिट होतो. आणि पूर्वीच्या काळी ट्रेंड जो होता तो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा होता. आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा ट्रेंड तेवढा राहिलेला नाहीये, आणि इंट्राडे ट्रेडिंगचा जो ट्रेंड आहे हा सध्या वाढत चाललेला आहे. आणि ॲज अ ट्रेडर म्हणून जर आपल्याला मार्केटमध्ये एंट्री करायची आहे तर लाईफ टाइम हाय असू काय किंवा लो असू काय, काहीच फरक पडत नाही. नक्कीच. मला आता यालाच अनुसरून असा एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या जर का आपण लोकांना पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग या दोघांमध्ये लोकांना जायचं असतं, मात्र लोकांना नेमकं कळत नसतं की गुंतवणुकीमध्ये जावं का ट्रेडिंग मध्ये जावं. तर याबद्दल मला वाटतं लोकांना मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. काय सांगू शकता याबद्दल? प्रत्येकाने आपलं आपलं प्रोफाईल अनालिसिस करून मग ह्या मार्केटमध्ये उतरलं पाहिजे की तुम्हाला काय करायचे हे आधी डिसाईड करा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे की ट्रेडिंग करायची? जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ॲज अ इन्व्हेस्टर आपला त्या मार्केटकडे बघायला लागेल. जर आपल्याला ट्रेडिंग करायची आहे तर ॲज अ ट्रेडर त्या मार्केटकडे आपल्याला बघायला लागेल. ठीक आहे, पण ट्रेडर बनायचे तर ते पण कसं बनवायचे? कधीतरी वेळ मिळाला तर ट्रेडिंग करायची आहे की पार्ट टाइम करायची आहे की फुल टाइम करायची, हे आधी लोकांनी डिसाईड केलं पाहिजे. तर पार्ट टाइम करायची आहे किंवा फुल टाइम करायची आहे तर त्या पद्धतीने आपल्याला स्टडी करून मग उतरायला लागेल. जर कधीतरी वेळ मिळाला तर करायची तर आपण त्या पद्धतीने आपल्या मार्केटमध्ये नॉलेज घेऊन मग उतरायला लागेल.
तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची, पोझिशनल ट्रेडिंग कसं करायचं, कधीतरी वेळ मिळाला तर ट्रेडिंग कसं करायचं किंवा पार्ट टाइम कसं करायचं आणि नोकरी सोडून धंदा बंद करून प्रोफेशनल ट्रेडर कसं व्हायचं, ह्या सगळ्यावरती माझा जो एक ट्रेनिंग प्रोग्राम चालतो, तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी शिकवत असतो. त्याच्यात माझे स्वतःचे डिझाईन केलेले 17 कॉपीराइट सब्जेक्ट आहेत जे मी कोर्समध्ये शिकवत असतो. तर प्रेक्षक युट्यूबवरती जाऊन आमच्या फ्री सेमिनारच्या द्वारे त्याबद्दल माहिती घेऊ शकतात. नंबर 1 इंट्राडे ट्रेनर हे आमच्या व्हिडिओचं नाव आहे, जो मी युट्यूबवर टाकलंय. जर सर्च केलं लोकांनी तुषार भूमकर नंबर 1 इंट्राडे ट्रेनर, तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळून जाईल. 1 तास 35 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. प्रत्येकाने तो व्हिडिओ अवश्य पहा. जे ट्रेडिंग करतात त्यांनी आणि जे करत नाहीयेत त्यांनी, ठीक आहे, जे प्रॉफिटमध्ये त्यांनी पहा आणि जे लॉसमध्ये त्यांनी पहा. ज्यांच्या लॉसेस झालेले आहेत त्यांना त्या लॉसच्या मागची रिझन समजून जातील. ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांना कोर्स बद्दल जवळपास 30% इन्फॉर्मेशन मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. प्रत्येकाने तो व्हिडिओ पहा नक्की. नक्कीच. म्हणजे तुमचं युट्यूब चॅनल पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे लोकांनी, आणि त्याच्यातनं शेअर मार्केट बद्दल शिकणं, गुंतवणुकीबद्दल शिकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातला फरक तर तुम्ही सांगितला. नेमकं लोकांनी कशात भाग घ्यायला हवा याबद्दल पण तुम्ही छान मार्गदर्शन केलं. मात्र सगळ्यात पहिल्या प्रश्नात तुम्ही जे म्हणाला इंट्राडे ट्रेडिंग, तर याबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायची. नेमकं काय आहे आणि याचे फायदे नेमके लोकांना, कारण का लोक नेहमी फायदेच बघत असतात, तर फायद्याबद्दल काय सांगाल? ट्रेडिंग मध्ये फायदे पण आहेत आणि जर चूक झाली तर नुकसान पण आहे. इन्व्हेस्टमेंट मध्ये तेवढी रिस्क नाहीये, ठीक आहे, पण ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट पण जास्त आहे, ठीक आहे. जेवढी रिस्क जास्त तेवढा प्रॉफिट जास्त असणार आहे, ऑब्विस आहे. ज्याला अजिबातच रिस्क नकोय त्यांनी सरळ एफडीत पैसे ठेवा, वर्षाला 5.5-6% मिळतील, ठीक आहे. पण वर्षाच्या एफडी एवढा इंटरेस्ट जर तुम्हाला दिवसाला कमवायचा असेल तर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये यायला लागणार. आणि ट्रेडिंग हे करिअर म्हणून पण बरेच लोक आजकाल सिलेक्ट करतात, आणि ज्यांना करिअर म्हणून मार्केटमध्ये उतरायचंय अशा लोकांसाठीच मी स्पेशली काम करत असतो. आधी लोकांना माहित नव्हतं. पूर्वी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारा जो व्यक्ती आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारा व्यक्ती, तो एकदम हाय क्लास समजला जायचा, आणि जो डे ट्रेडिंग करतो तो थर्ड क्लास समजला जायचा. कारण त्यावेळेला जेव्हा जस्ट सुरुवात झाली होती इंट्राडे ट्रेडिंगची, त्यावेळेला तेवढे पॉवरफुल इंटरनेट कनेक्शन नसायचे किंवा कॉम्प्युटर नसायचे, कोणाकडे मोबाईलचे ऍप नसायचे, चार्टिंग सॉफ्टवेअर नसायचे, ठीक आहे. तर तेवढं नॉलेजही नव्हतं कोणाला, तेवढा एक्सपिरियन्सही नव्हता कोणाला मार्केटचा. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग हा जुगार समजला जायचा. पण आता तसं राहिलेलं नाहीये. इथे आपण जेव्हा ट्रेडिंग करतो तेव्हा आपण गव्हर्नमेंटला टॅक्स देतो, आणि जेव्हा कुठली गोष्ट आपण गव्हर्नमेंटला टॅक्स देऊन करतो ती सगळी लिगल होऊन जाते. आणि ट्रेडिंग हे लिगल प्रोफेशन आहे, आणि फुल टाइम किंवा पार्ट टाइम आपण प्रत्येक जण ह्याच्यामध्ये काम करू शकतो. अमेरिकेमध्ये जवळपास 55% लोक ट्रेडिंग करतात किंवा फ्रीलान्सिंग करतात. जॉब सहसा तिकडे कोणी करत नाही, ठीक आहे. तर मंथली सॅलरी कन्सेप्टच तिकडे जास्त राहिलेलं नाहीये. तिकडे कसं झालेलं आहे की जायचं 2 तास काम करायचं, 2 तासाचं पेमेंट घेऊन यायचं, ठीक आहे. तर फ्रीलान्सिंग पद्धतीने काम करतात ऑलमोस्ट, आणि ट्रेडिंग करतात, ठीक आहे. तर आपल्या इथं सुद्धा आता बऱ्यापैकी लोकांना ट्रेडिंग बद्दल माहिती मिळालेली आहे किंवा त्यांना इंटरेस्ट आलेला आहे आणि करतायत लोक. माझ्या 2019च्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 1% लोक फक्त डिमॅट अकाउंट होल्डर आहेत इंडियामध्ये, आणि पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये हा जो रेशो आहे हा 4 ते 5% वरती जाईल. आता गेल्या वर्षी सेबीचा आकडा 12 करोड डिमॅट अकाउंट ओपन झालेत, ठीक आहे. लॉकडाऊन नंतर जवळपास 1 करोडवरनं 12 करोडवरती हा जो आकडा आहे हा पोहोचलेला आहे. तर खूप चांगलं मार्केट आहे आणि खूप चांगला स्कोप आहे ज्याला पैसे कमवायचे त्याच्यासाठी. पण शिकून जर उतरलो आपण तर तो प्रॉफिट आपला मिळणार आहे. नाहीतर 98% लोक या मार्केटमध्ये असे कायम असणार आहेत की जे लॉस करतात, ठीक आहे. आणि 98% लोक इथं कायम लॉस मध्ये, ठीक आहे. फक्त 2% प्रॉफिट कमवत आहेत. पण आपण जर त्या मार्केटला थोडं उलट्या पद्धतीने बघितलं की आपण जर स्वतः ट्रेडिंग करायला बसलोय तर आपलं सोडून अदर 98% लोक अशी आहेत की जी स्वतःच्या खिशातून लॉस करून आपला प्रॉफिट कमवून द्यायला बसलेली आहेत. आणि तू जर घेता येत नसेल एखाद्याला तर चुकी कोणाची आहे? तर प्रत्येकाची स्वतःची चूक असते. जेव्हा जेव्हा लॉस होतो त्याला स्वतःला कळत असते की अरे बाबा ह्या टाईपची मिस्टेक आपण ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला केलेली आहे. आणि लोक काय करतात की नॉलेज जर त्यांना व्यवस्थित नसेल किंवा कसं करायचं हे जर त्यांना शिकून न घेता उतरले असतील मार्केटमध्ये तर काय चुकतं हेच कळत नाही, आणि मग त्याच प्रकारच्या लॉसेस करत राहतात आणि मग एक दिवस मार्केटमधून निघून जातात, म्हणतात की मार्केटच खराब आहे, ठीक आहे. तर तसं नाहीये. मार्केट हे खूप चांगलं आहे आणि पैसे कमवून देणारं मार्केट आहे. ट्रेडिंग मध्ये जेवढा पैसा आहे तेवढा जगातल्या ना कुठल्या नोकरीत आहे, ना कुठल्या धंद्यात आहे, ना इन्व्हेस्टमेंट मध्ये. नक्कीच. सर तुम्ही या सगळ्याबद्दल तर बोलताय, मात्र गुंतवणूक करायची असेल शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंग करायचं असेल, दोन्हीसाठी त्याचं योग्य नॉलेज असणं किंवा योग्य शिक्षण असणं आवश्यक असतं. तर यासाठीचे ट्रेनिंग किंवा काही कोर्सेस आहेत जे तुम्ही देत असता लोकांना, तर मला वाटतं याबद्दल सुद्धा लोकांना माहिती कळणं आवश्यक आहे. नेमकी कशा
प्रकारची ट्रेनिंग तुम्ही देता आणि कशा प्रकारचे कोर्सेस तुम्ही चालवता याबद्दलची माहिती सांगा. माझा जो कोर्स चालतो हा स्पेशली इंट्राडे ट्रेडिंग वरती मी डिझाईन केलेलं आहे. मार्केटमध्ये जे काही कोर्सेस चालतात ते फक्त शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शिकवतात. इंट्राडे ट्रेडिंग सहसा कोणी शिकवत नाही. कारण त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या ट्रेनर जर सांगितलं की आता हा क्रूड ऑइल आहे, हे क्रूड ऑइल वरती जाईल आणि क्रूड ऑइल जर खाली पडायला लागलं, ठीक आहे, तर त्याचं नाव खराब होऊन जातं. त्यामुळे लाईव्ह मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग कोणी शिकवत नाही. इंट्राडे ट्रेडिंग सगळे सांगतातच की करूच नका. कारण एखाद्या ट्रेडरनी जर का ट्रेडिंग केली आणि त्याला काही अडचण आली तर द्यायला सोल्युशन्स नाहीये त्या ट्रेनरकडे. त्यामुळे ते आधीच सांगतात की इंट्राडे ट्रेडिंग करू नका. मी जवळपास 2008 पासून ते 15 वर्ष झाली हेच करतोय. ठीक आहे. त्यामुळे ट्रेडिंग वरती माझी एवढी कमांड आलेली आहे. त्यामुळे मी इंट्राडे ट्रेडिंग हे स्पेशली कमोडिटी मध्ये आणि ते पण 4 दिवस लाईव्ह मार्केटमध्ये शिकवत असतो. आणि त्या मार्केटमध्ये मी हे दाखवतोय लोकांना की बाबा इथं बाय आलेला आहे, त्यानंतर एवढा वरती गेला, त्यानंतर एवढा प्रॉफिट झाला की इथं स्टॉप लॉस लावायला पाहिजे, इथे एंट्री घ्यायला पाहिजे. हे सगळे मी लाईव्ह मार्केटमध्ये दाखवतो. आणि जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये बघतात जे लोक भरपूर सारा लॉस करून आलेले, ठीक आहे, जे 5-5, 10-10 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन आलेले आहेत मार्केटमध्ये किंवा जे फ्रेशर आहेत, त्यांनाही एकदम उत्तम प्रकारे ते कळतं आणि त्यांची कॉन्फिडन्स लेवल खूप वाढून जाते. ते चालू मार्केटमध्ये म्हणजे चालू ट्रेनिंगमध्ये ते सगळं पाहिल्यामुळे त्यांना भीतीही राहत नाही ट्रेडिंगची अजिबात आणि ते कॉन्फिडंटली ट्रेडिंग करतात आणि चांगल्यापैकी प्रॉफिट काढत असतात. मी स्वतःही ट्रेडिंग करत असतो. माझे रोज ट्रेडिंग चाललेलं असतं. आता कालही जवळपास 1 लाख रुपयाचा प्रॉफिट होता. आजही ट्रेड चालू आहे. आताचा माझा चालू ट्रेडचा जो प्रॉफिट आहे हा आत्ता चालू आहे. 2 अकाउंट मध्ये ट्रेड चालू आहे. आता एक अकाउंट मध्ये प्रॉफिट आहे 2,16,120 रुपयाचा आणि दुसऱ्या अकाउंटला प्रॉफिट आहे 1,01,020 रुपयाचा. हा लोक पाहू शकतात. हा चालू ट्रेडचा प्रॉफिट आहे माझा. ठीक आहे. तर हे रोज चाललेलं असतं. मी रोज ट्रेडिंग करत असतो. रोज हे मार्केट पैसे देत असतं. 10 ट्रेड जर आपण केले तर प्रत्येकाने हे समजूनच चाललं पाहिजे की त्यापैकी 2 मध्ये आपले स्टॉप लॉस उठणार आहेत, पण बाकी 8 जे प्रॉफिट देतील ओव्हरऑल तुमचा दिवस प्लस मध्ये राहील. तर जसा मुलगा एक्झाम देताना काम करतो आपलं त्याच पद्धतीने काम करायचं. तर सगळ्यात पहिला फोकस असतो त्याचा तो म्हणजे पास होण्यावरती आणि दुसरा फोकस असतो पास झाल्याच्या तेवढे मार्क पडलो त्याचं ते क्वेश्चन सॉल्व्ह करून झाल्याच्या नंतर दुसरा फोकस असतो तो म्हणजे स्कोअर वाढवण्यावरती. आपल्या इथं तसंच करायचंय. ठीक आहे. थोडा आधी प्रॉफिट बुक करून घ्यायचा, मग त्या प्रॉफिटलाच आपल्याला मल्टिप्लाय करत पुढे करत न्यायचंय. ठीक आहे. हे जर एकदा कळलं ट्रेडिंग, तर ट्रेडिंग म्हणजे व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा वेगळा काही कार्यक्रम नाहीये, जे मी रोज करत असतो. त्यामुळे मला इंट्राडे ट्रेडिंग हे लाईव्ह मार्केटमध्ये शिकवताना अजिबात भीतीच वाटत नाही. अच्छा. तर तुमचे ट्रेनिंग आणि कोर्स कसे चालतात याबद्दल तर माहिती दिली. मात्र पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की 98% गुंतवणूकदारांना इंट्राडे मध्ये तोटा होतो असं आम्ही ऐकलेलं आहे. हे कितपत खरं आहे आणि जर तो होऊ नये यासाठी काय करणं आवश्यक आहे? हे अगदी खरं आहे की कायम 98% लोक हे मार्केटमध्ये लॉसमध्ये असतात आणि 2% लोक प्रॉफिट कमवतात. तर 98% जे लोक लॉस करतात त्यांनी आपल्या लॉसचं अनालिसिस केलं पाहिजे. आधी सगळ्यात प्रथम हे लोकांनी बघून घ्या की तुम्ही ट्रेडिंग कशामध्ये करताय. ठीक आहे. जर तुम्ही शेअर्स मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर शेअर मार्केट किंवा शेअर्स हे जे आहे, ठीक आहे, हे इन्व्हेस्टमेंट करायसाठी डिझाईन केलेलं प्रोडक्ट आहे. त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर प्रॉफिट होईल. ट्रेडिंग करायला गेली तर कधी कधी प्रॉफिट होईल, कधी कधी लॉस होईल. तसं आपल्याला नको आहे. ठीक आहे. जर तुम्ही ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा तुमचा जवळचा कोणी व्यक्ती मित्रमंडळींपैकी किंवा नातेवाईकांपैकी जर ऑप्शन्स मध्ये कोणी ट्रेडिंग करत असेल तर आजच्या आज ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करणं बंद करा. ठीक आहे. कारण ऑप्शन हे ट्रेडिंग करायचं प्रोडक्ट नाहीये, ते हेजिंग करायचं प्रोडक्ट आहे. तो ऑप्शन विकत घेणं म्हणजे थोडक्यात लॉटरी विकत घेण्यासारखा प्रकार आहे. जो लॉटरी विकत घेतोय तो ना इन्व्हेस्टर आहे ना तो ट्रेडर आहे, तो मूर्ख आहे. कारण त्याला कळतच नाहीये की तो काय करतोय. तर ऑप्शन्स मध्ये प्रकार तसाच होतो की आपण घेतलेल्या कॉलची किंवा पुटची व्हॅल्यू जी ही 0 होऊन जाते आणि आपण पूर्ण 0 असतोपर्यंत त्याला बघत बसतो आणि मग कॅपिटल कधी संपून जातं कळतच नाही. ठीक आहे. तर प्रॉफिट त्याच्यात दिसतो फक्त की 10 रुपयाचा 20 रुपये झाला म्हणजे कॅपिटल आपलं डबल झालं. पण 10 रुपयाचा कॉल 20 रुपये झालाय ते आज झालेलं आहे. ठीक आहे. पण त्याच्यात तेवढी क्वांटिटी घेऊन आपण काम करतोय का किंवा तेवढी रिस्क त्याच्यामध्ये जी आहे तेवढी आपली बेअर करायची ताकद आहे का, हे पण पहिल्यांदा माहिती करून घेणं गरजेचं. तर ट्रेडरसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे भांडवल जागेवर राहायला पाहिजे. 6 महिने प्रॉफिट नाही झालं तरी चालेल.
तर कॅपिटल प्रोटेक्शन वरती काम केलं पाहिजे. आणि जे ऑप्शन्समध्ये काम करतात लोक, ट्रेडिंग करतात ऑप्शन्समध्ये, त्यांचं कॅपिटल प्रोटेक्शनवरती अजिबात फोकस नसतो. त्यांचा फक्त प्रॉफिट असतो. हाव त्याच्या मनामध्ये सुटलेली असते, त्याला ती प्रॉफिट कमवायची. ते बघत असतात की 1 करोड प्रॉफिट झाला, 2 करोड प्रॉफिट झाला, ह्याच्या त्याच्या दुसऱ्यांचा बघून करत असतात आणि स्वतःचं कॅपिटल कधी साफ करून घेतात कळतच नाही. ठीक आहे. आणि ती ऑप्शन ट्रेडिंगची जी सवय आहे ना, ती कॅन्सरचा आजार असल्यासारखी आहे, की ती एकदा जर लागली तर लवकर जात नाही. त्याच्यावरती आपलं खूप कॉशियस राहून काम करायला लागतं. 2008 मध्येच मी डिसाईड करून टाकलं होतं की आपलं अजिबात ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग नाही करायची आता याच्यानंतर. आता त्याच्यानंतर मी अजिबात बघत पण नाही त्या ऑप्शन्सकडे. त्यानंतर मी फक्त कमोडिटीज मध्ये ट्रेडिंग करतो. कारण जवळपास 16 क्रेडिट कार्ड आणि 13 पर्सनल लोन काढून त्या ऑप्शन्स मध्ये मी ट्रेडिंग केली होती चालू, आणि सगळे पार पैसे लॉस मध्ये घालून टाकले होते. ठीक आहे. कारण सुरुवात होती त्यावेळेला एवढे काही कळत नव्हतं आणि नॉलेज देणार कोणी नव्हतं, गायडन्स देणार कोणी नव्हतं. ठीक आहे. तर मी सगळ्यांना सांगत असतो की अजिबात त्या ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करू नका. तुमचा पर्पज आहे तो म्हणजे प्रॉफिट कमवणं. ठीक आहे. आणि जर का तुमचं जे एक्सपेक्टेशन आहे की दिवसाला 2-3%, 1-2% प्रॉफिट मिळाला, तर त्याच्यात आपलं जर होत असेल काम, तर ऑप्शन्स मध्ये अजिबात जायची गरज नाहीये. तेवढा प्रॉफिट आपण आरामशीर कमोडिटीज मधून काढू शकतोय. आणि कमोडिटीज हे फुल टाइम ट्रेडर ज्याला बनायचे त्याच्यासाठी खूप चांगलं मार्केट आहे. कारण मार्केट रात्री 12 पर्यंत चालू असतं. ठीक आहे. तर सकाळी 9 ते रात्री 12 एवढा वेळ मार्केट चालतं. जवळपास 15 तास मार्केट चालतं. तर 15 तास आपल्या फ्री टाइम प्रमाणे त्याच्यामध्ये बसून एक 3-4 तास जरी बसलो आपण पार्ट टाइम साठी, किंवा 7-8 तास जरी बसलो पण फुल टाइम साठी, तर आपण त्याच्यातनं आरामशीर आपलं जेवढं एक्सपेक्टेशन आहे तेवढा प्रॉफिट काढू शकतोय आणि रोज करू शकतोय. ठीक आहे. किंवा आठवड्यातनं 2 दिवस केलं तरी चालते, आठवड्यातनं एखाद दिवस सुट्टी घेऊन केलं तरी चालते. जे लोक जॉब करतात त्यांनी पार्ट टाइम केलं संध्याकाळी 6 नंतर तरी चालते. जे सेकंड शिफ्ट करतात ते दुपारपर्यंत ट्रेडिंग करून संध्याकाळी जॉबला जाऊ शकतात. आणि ज्याला फुल टाइम उतरायचे त्याच्यासाठी तर अजूनच उत्तम आहे. कारण दुकान जेवढा वेळ चालू राहणार, धंदा तेवढा वाढणार आहे आपला. ठीक आहे. इक्विटीचं काय होतं किंवा निफ्टीचं काय होतं की 9 ते 3:30 मार्केट चालतं. 6.5 तास, 6-6.5 तासात तेवढा लोकांना मार्केटला तेवढा पिरियडच नाहीये की परफॉर्म करायसाठी. त्याच्यामुळे मुवमेंट खूप नॅरो येते निफ्टीमध्ये. आणि होतं निफ्टीमध्ये असं की 50 शेअर्स आहेत. ठीक आहे. तर 50 पैकी 30 वर असतात, 20 खाली असतात. मार्केट जागेवर राहतं. दुपारनंतर जे 30 सकाळी वरती होते ते मायनस मध्ये असतात, आणि जे 20 मायनस होते ते प्लस मध्ये जातात, तरी मार्केट जागेवरच राहतं. मग मुवमेंट त्याला खूप कमी राहते. तर त्याला स्पीड नाहीये तेवढा निफ्टीला जेवढा कमोडिटी मार्केटला आहे. ठीक आहे. आणि म्हणून मी कमोडिटीमध्ये ट्रेडिंग सजेस्ट केलेलं आहे. सगळे सांगतात की कमोडिटी मार्केटमध्ये अजिबात ट्रेडिंग करू नका, त्याच्यात रिस्क खूप जास्त आहे. ठीक आहे. पण रिस्क जास्त आहे म्हणूनच प्रॉफिट जास्त आहे. कमोडिटी मार्केटला स्पीड आहे तेवढा, म्हणून तर आपलं ते प्रॉफिट देणार आहे ना. तर त्याची डायरेक्शन एकदा जर कळली आपल्याला तर आपलं ट्रेडिंग एकदम इझी होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर आपला पर्पज काय त्यावरती आपल्याला काम करायला लागणार. जर आपला रेस जिंकायची आहे, ठीक आहे, तर आपला त्या लेवलची गाडी लागणार. जर आपला कार ड्रायव्हिंग शिकायची आहे तर छोटी मोठी गाडी पण चालून जाते. ठीक आहे. तर पर्पज आपला रेस जिंकायचा, तर नॅनो चालणार नाही. ठीक आहे. मग त्या लेवलची गाडी पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर म्हणून मी सांगितलं की कमोडिटी करा. कारण कमोडिटीमध्ये आपला फुल टाइम उतरायचा, आता नोकरी सोडायची, धंदा बंद करायचा, करिअर करायचे ट्रेडिंग मध्ये, तर त्याला हाय स्पीड वालाच प्रोडक्ट आपलं सिलेक्ट करायला लागेल. कमोडिटी सगळ्यात हाय स्पीड प्रोडक्ट आहे. त्याला प्रॉफिट कमवून द्यायची जी ताकद आहे त्याच्यात तेवढी बाकी कुठल्याच प्रोडक्ट मध्ये नाही. बरोबर. सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की ट्रेडिंग मध्ये तुम्ही फुल टाइम सुद्धा करू शकता किंवा पार्ट टाइम म्हणजे फ्रीलान्स सुद्धा करू शकता, तर ही खूप छान माहिती मला वाटतं प्रेक्षकांना मिळाली असेल. अगदी थोडक्यात जाता जाता जर प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असेल, एकंदरीत जर त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, किंवा जसं तुम्ही म्हणालात ट्रेडिंग मध्ये फुल टाइम किंवा फ्रीलान्स उतरायचं असेल, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन लोकांना काय सल्ला? ज्यांना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी तर मार्केट चांगलं आहेच. ठीक आहे. ज्यांना वेळ नाहीये त्यांनी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कडे नक्की जावं. त्याच्यातून काहीतरी तर रिटर्न्स येऊन जातील जे बाकीच्या कुठल्या इन्व्हेस्टमेंट पर्यायांपेक्षा चांगले असतील. ठीक आहे. ज्याला कधीतरी वेळ मिळेल तर ट्रेडिंग करायची, त्यांनी निफ्टीचा जो मी सांगितला आता हवाला ट्रेड, त्याचा व्हिडिओ युट्यूब वरती जाऊन पहा. त्याप्रमाणे थोडंफार ट्रेडिंग चालू होऊन जाईल. ज्याला पार्ट टाइम करायचंय त्याच्यासाठी आमचा एक बेसिक पार्ट 1 चा कोर्स असतो, आणि ज्याला फुल टाइम उतरायचंय त्याच्यासाठी आमचा पार्ट 2 चा ऍडव्हान्स लेवलचा कोर्स असतो. पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणून तो कम्प्लीट कोर्स असतो.
त्याची माहिती स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर फोन केला तर तिकडून आमच्या एक्झिक्युटिव्ह कडून मिळून जाईल. आमच्या ऑफिसमध्ये संपर्क करून ती पूर्ण माहिती घेऊ शकतात. आणि प्रत्येकाने जे हा व्हिडिओ आज बघतायत त्यांनी युट्यूबचा आमचा फ्री सेमिनारचा जो व्हिडिओ आहे तो जाऊन पहा. म्हणजे मार्केट बद्दल जे काही गैरसमज असतील, जे काही डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर होऊन जातील. कसा काय या मार्केटमध्ये आपण प्रॉफिट एवढा काढू शकतो त्याच्यावरती त्यांना डेमोही बघायला मिळेल. ज्यांनी ट्रेडिंग केलेलं आहे, थोडंफार नुकसान झालेलं आहे, लॉसेसच्या मागचे रिझन्स पण कळून जातील. आणि ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांना चांगल्यापैकी गायडन्स मिळून जाईल. ऑप्शनमध्ये का ट्रेडिंग नाही केली पाहिजे त्याच्यावरती मी त्याच्यात एक्सप्लेन करून सांगितले. तर प्रत्येकाने तो गायडन्ससाठी व्हिडिओ पहा आणि फ्री कन्सल्टेशनसाठी स्क्रीनवरती दिलेल्या आमच्या मोबाईलवरती आमच्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करा. नक्कीच. मला वाटतं तुमच्या युट्यूब चॅनल बद्दल सुद्धा लोकांना जाणून घ्यायला आवडेल, आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. तर युट्यूब चॅनल बद्दल सुद्धा थोडक्यात सांगा. नेमके युट्यूब चॅनलवर कशा प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत किंवा कशा प्रकारे लोक त्याच्यातनं शिकू शकतात याबद्दल काय सांगा? हवाला ट्रेड झाला किंवा अजूनही काही गोष्टीबद्दल युट्यूबच्या चॅनलवरती आमचे व्हिडिओज टाकलेले आहेत. जवळपास 600-700 क्लायंटचे फीडबॅकचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आम्ही टाकले, जे कोर्स अटेंड करून गेलेले आहेत ते. त्यानंतर अजूनही बरेचसे व्हिडिओज आहेत माझे युट्यूबवरती. तर चॅनलचं नाव आहे आमच्या टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी, या नावाने सर्च केलं मिळून जाईल. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा ट्रेडिंग करायची असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल. आणि जर ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला पार्ट टाइम किंवा फ्रीलान्स सुद्धा ती करता येऊ शकते. आणि या सगळ्याबद्दलची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर सरांचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे किंवा सरांचे काही संपर्क आहेत ते सुद्धा आपल्या स्क्रीनवर जात आहे. त्या संपर्कावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे त्याबद्दलची माहिती तुम्ही नक्कीच जाणून घेऊ शकता. सर, तुम्ही इथे आलात आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक कशा पद्धतीने केली गेली पाहिजे याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.